नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पेरणी योग्य पाऊस हा झालेला आहे. भरपूर शेतकऱ्यांच्या पेरण्या करून झाल्यात आणि काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप चालू आहे. मग अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांची सुरुवातीच्या काळामध्ये पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाला खूप जास्त पसंती आपल्याला पाहायला मिळते. मग शेतकरी मित्रांनो, तुमचं कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग हे जे काही पिकं आहेत, तर या पिकामध्ये पेरणी केल्यानंतर लगेचच तणांचं नियंत्रण करण्यासाठी किंवा तणांचा चांगला बंदोबस्त करण्यासाठी कोणतं तणनाशक फवारायला पाहिजे, म्हणजे 48 तासाच्या आत. तर याच्यामध्ये पेंडीमिथालिन 38.60% CS फवारायचं की पेंडीमिथालिन 30% EC? कारण शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी आणखी सुद्धा तणनाशक फवारणी संदर्भामध्ये कन्फ्युजन मध्ये असतात की पेंडॅमिथॅलिन 38.60% फवारणे योग्य आहे की पेंडॅमिथॅलिन 30% EC फवारणे योग्य आहे. तर याचीच माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की पेंडॅमिथॅलिन 38.60% आणि पेंडॅमिथॅलिन 30% EC ह्या दोन्ही पैकी नेमकी कोणतं तणनाशक आपल्याला अशा अवस्थेमध्ये तिथं फवारणे गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पेंडीमिथालिन हा एक असा घटक आहे, म्हणजे हे असं एक तणनाशक आहे की हे जवळपास तुमच्या 4-5 पिकामध्ये चालतं शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये तुमचं तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, भुईमूग या सर्व पिकामध्ये हा तणनाशक फवारणीसाठी चालतो. फक्त कन्फ्युजन आहे तो म्हणजे 38.60% CS की 30% EC. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता घटक हा एकच आहे. इथं पेंडॅमिथॅलिन आहे, इथं पण पेंडॅमिथॅलिन आहे, परंतु इथं टक्केवारीमध्ये फरक आहे. इथं 38.7% आहे आणि इथं 30% आहे. परंतु सगळ्यात मोठा जो फरक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये, तो आहे त्याच्या फॉर्म्युलेशन मध्ये. इथं आहे CS फॉर्म मध्ये हा येतो आणि हा येतो शेतकरी मित्रांनो EC फॉर्म मध्ये. मग हा CS आणि EC म्हणजे काय? तर CS म्हणजे शेतकरी मित्रांनो हा येतो कॅप्सूल. CS म्हणजे कॅप्सूल सस्पेन्शन. कॅप्सूल सस्पेन्शन म्हणजे शेतकरी मित्रांनो, कॅप्सूल सस्पेन्शन म्हणजे याचे जे पार्टिकल्स असतात, याच्यामध्ये जे घटक असतात, तर हे पूर्ण त्या ठिकाणी कॅप्सूल स्वरूपामध्ये असतात आणि याची फवारणी केल्याच्या नंतर समजा या ठिकाणी हे औषध पडलं, तर पडल्याच्या नंतर हे हळूहळू असं त्या ठिकाणी पसरायला सुरुवात होते. म्हणजे याचं जे कार्य आहे तर हे हळूवार असतं आणि ते एका ठिकाणी पडल्यानंतर हळूहळू तिथं पसरायला सुरुवात होते. म्हणजे याचं कार्य करायला थोडासा वेळ लागतो. हे थोडस हळूवारपणे त्या ठिकाणी काम करत असतं. आणि याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, CS 38.60%, पेंडॅमिथॅलिन 38.60% CS, याचं जे काही प्रमाण आहे आपल्याला, तर हे एका एकर साठी आपल्याला त्या ठिकाणी 700 ml प्रति एकर घेणे तिथं गरजेचं असतं. आता दुसरा जो आहे शेतकरी मित्रांनो, तर त्या ठिकाणी घटक एकच आहे परंतु फॉर्म्युलेशन हा वेगळा आहे. तर इथं काय येतो, EC फॉर्म मध्ये हा पेंडॅमिथॅलिन 30% येतो. आता EC म्हणजे काय? तर EC म्हणजे इमुल्सिफिएबल कॉन्सन्ट्रेशन. इमुल्सिफिएबल कॉन्सन्ट्रेशन हा लिक्विड फॉर्म मध्ये येतो शेतकरी मित्रांनो आणि हा एकदम फास्ट त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळतो. म्हणजे लिक्विड फॉर्म मध्येच असतो, परंतु फवारणी केल्याच्या नंतर याचं जे कार्य आहे तर हे अतिशय गतिमान असतं. म्हणजे ताबडतोब त्या ठिकाणी ते त्याचं काम करायला त्या ठिकाणी सुरुवात करत असतं. आणि याचं जे काही फवारणीसाठीचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, तर हे आपल्याला 1 लिटर प्रति एकर त्या ठिकाणी घेणे गरजेचे असते. आता विषय महत्वाचा असा आहे शेतकरी मित्रांनो, 38.60% CS घ्यायचा की 30% EC घ्यायचा? हा फरक काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा CS फॉर्म मध्ये येणारा जो काही पेंडॅमिथॅलिन आहे 38.60% CS, हा आपल्याला तिथं कोरड्या जमिनीवर फवारणी करणे गरजेचे असते.
कोरड्या जमिनीवर त्याची फवारणी केल्यास त्याचे जे काही रिझल्ट आहे तर ते एकदम चांगले येतात. आणि हा जो काही 30% EC आहे, घटक एकच आहे परंतु हा जो 30% EC आहे तर हा आपल्याला ओलसर जमिनीवर त्या ठिकाणी फवारणे गरजेचे असते, म्हणजे ओल्या जमिनीवर त्याची फवारणी करणे आपल्याला गरजेचे आहे. मग शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशन मध्ये पाऊस झालेला आहे, वापसा कंडिशन मध्ये आपण पेरणी करतोय आणि आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे. मग ते पीक कोणतंही असो, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद, तुमचा भुईमूग, तर याच्यामध्ये तुम्ही 38.7% CS हा घटक असलेलं जे काही पेंडॅमिथॅलिन तर ते फवारणीसाठी घ्यायचं नाहीये. मग फवारणीसाठी आपल्याला अशा कंडिशन मध्ये 30% EC फॉर्म मध्ये जो काही पेंडॅमिथॅलिन येतो, मग कोणत्याही कंपनीचं मार्केटमध्ये तुम्हाला तणनाशक मिळालं हे पेंडॅमिथॅलिन 30% EC असलेलं, तर शक्यतो याच तणनाशकाची त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करायची आहे ओल्या जमिनीवर. आणि ही फवारणी आपल्याला पीक पेरणी केल्याच्या नंतर लगेचच 48 तासाच्या आत तिथं फवारणी करणे गरजेचे आहे.